नमस्कार. आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज 9 जुलै 2026. आज सकाळी 6 वाजता उजनी धरणाची काय स्थिती आहे, रात्रीतून उजनी धरणाच्या पाण्यामध्ये किती वाढ झाली आहे, दौंडच्या विसर्गामध्ये किती कमी जास्त झालं आहे, त्याचबरोबर इतर धरणाच्या पाणी क्षेत्रामध्ये किती वाढ झालेली आहे याची आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. आज सकाळी 6 वाजता बघितलं तर उजनी धरणाच्या एकूण पाण्यासाठ्यामध्ये 77.72 TMC एवढी पाण्याची नोंद झालेली आहे आणि उपयुक्त पाणीसाठा हा 14.06 TMC आणि टक्केवारीकडे लक्ष दिलं तर 26.25% उजनी धरण झालेलं आहे. आता उजनीतून येणारा जो दौंडचा विसर्ग आहे त्यामध्ये काल सकाळपासून ते आज सकाळपर्यंत सातत्यानं ऊन सावल्याचा खेळ चालू आहे. काही वेळेस कमी होत जाते, परत मधूनच परत वाढत जाते, परत कमी होत जाते, असा खेळ चालू आहे. पण तरी पण उजनी धरणात येणारा विसर्ग हा लाखाच्या आसपास राहिलेला आहे. सकाळी 6 वाजता बघितले तर उजनी धरणात येणारा विसर्ग हा 1,31,262 क्युसेक एवढा होता आणि रात्री जर विसर्ग बघितला तर रात्री 7 वाजता 1,08,333 होता. परत 9 वाजता तो 1,21,464 झाला. परत 10 वाजता 1,28,000 झाला. 12 वाजता 1,36,000 झाला आणि 2 वाजता 1,40,173 क्युसेकवर गेला होता. परंतु त्यानंतर उजनी धरणात येणाऱ्या विसर्गामध्ये थोडीशी घट होऊ लागली. 3 वाजता तो 1,39,000 झाला आणि आता 5 वाजता बघितलं तर 1,32,000 एवढा झाला होता आणि आता 6 वाजता 1,31,262 वर आलेला आहे. तर हा विसर्गाचा जो सातत्यानं कमी जास्तपणा होतोय तो वरून पडणाऱ्या पावसाचा आणि बंड गार्डनमधून येणाऱ्या पाण्याचा आणि इतर धरणातून सोडलेल्या पाण्याच्या प्रवाहावर अवलंबून असल्यामुळं तो प्रवाह वाढला किंवा पाऊस वाढला की दौंडचा विसर्ग वाढतोय आणि थोडा मंदावला की थोडा कमी होत जातोय. कदाचित आता सकाळी 10 पर्यंत हा विसर्ग कमी होत जाईल आणि परत नंतर वाढण्यास सुरुवात होईल अशी आशा आहे. कारण वरच्या धरणातून जवळपास 46,000 क्युसेकचा विसर्ग सोडलेला आहे आणि तो विसर्ग आणखी अद्यापर्यंत दौंडमध्ये पोहोचायचा आहे. इतर धरणाची परिस्थिती बघितली तर वीर धरणातून नीरा नदीमध्ये पाणी सोडलेलं आहे. 6,034 क्युसेकचा विसर्ग आहे, त्यामध्येही वाढ होण्याची शक्यता आहे. आता इथून पुढच्या काळामध्ये भीमा नदीमध्ये उजनीतून आषाढी वारीसाठी पाणी सोडण्याची गरज पडणार नाही असं आपण पाठीमागच सांगितलं होतं आणि तो अंदाज खरा ठरताना दिसतोय. तर आता खरी गरज आहे उजनीतून कालव्याद्वारे बोगद्याद्वारे पाणी सोडून तेथील शेतकऱ्यांपर्यंत ते पाणी पोहोचलं पाहिजे. कारण पुणे पावसाळ्या बाबतीत बघितलं तर पुणे जिल्हा पूर्णपणे तुपाशी आणि सोलापूर जिल्हा पूर्णपणे उपाशी. सध्याला पिण्याची पाण्याची अडचण सीना नदीकाठच्या लोकांमध्ये आहे, गावकऱ्यामध्ये आहे आणि आपल्या परिसरामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये कसलाही पाऊस नसल्यामुळं पिकालाही पाण्याची गरज आहे. आता 1,40,000चा विसर्ग येत असताना उजनीतून कालव्यातून आणि बोगद्यातून पाणी सोडलं तर आहे त्या पिकाला उपयोगी पडेल. परत जास्त पाणी झाल्यानंतर सोडून देण्यात काही अर्थ नाही, कारण त्यावेळेस पाऊस बी चालू होतो आणि पाणीही चालू होतं, म्हणजे त्या पाण्याचा उपयोग होत नाही. सध्याला जर पाणी सोडलं तर त्या पाण्याचा योग्य उपयोग होईल, योग्य वेळी उपयोग होईल. पिण्यासाठी सीना नदी जी काठची शेतकरी आहेत, गावकरी आहेत, त्यांना पिण्याच्या पाण्यासाठी झगडावं लागतंय, जनावराला पाणी लागतंय, पिकाला वैरणीला पाणी लागतंय. ते जर आता दिलं तर उपयोगी पडेल. परंतु पुढील काळामध्ये जर उजनी धरण 100% भरल्यानंतर जर पाणी सोडून दिलं तर त्या पाण्याचा काही उपयोग होणार नाही. तर ही पाणी सोडण्याची प्रक्रिया लवकरात लवकर चालू करण्याची मागणी शेतकरी वर्गातून जोर धरू लागली आहे आणि याचा विचार प्रशासनाने केला पाहिजे. तर अशाच उजनीच्या ताज्या घडामोडीसाठी, ताज्या अपडेटसाठी आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. आणखी उजनी धरणाचे अपडेट दर 2 तासांनी आपण देण्याचा प्रयत्न करतोय आणि आकडेवारी समोर यायचे. सकाळी 8च्या नंतर आकडेवारी आल्यानंतर आणखी एकदा अपडेट देण्याचा प्रयत्न करेन. तर अशाच उजनीच्या ताज्या घडामोडीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. बेंबळेहून सिद्धेश्वर शिंदे, धन्यवाद.